पुण्यामध्ये उभाठा पक्षाचा शिवसंकल्प मेळावा आज पार पडतोय। या मेळाव्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। कोथरूड शिवाजीनगर कॅन्टोन्मेंट या मतदारसंघाच्या बरोबरच कसबा विधानसभा मतदारसंघाचा दावा शिवसैनिक करणार असल्याची चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर आणि अमरावतीत अधिवेशन होत आहे। फडणवीस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे राज्यभरात घेणार आहेत, ज्याची सुरुवात विदर्भातून होते। लोकसभेतल्या दणक्यानंतर आता विधानसभेसाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही मोर्चे बांधणी सुरू झाली। आजपासून भंडारा जिल्ह्यातून भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अभियानाला सुरुवात होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। या भेटीत मराठा आरक्षण, टोल वसुली, मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होईल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतात अशी शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 2 दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे सोलापूर जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतील आणि त्यांना मार्गदर्शन करतील। यानंतर उद्या संध्याकाळी ते तुळजापूर मार्गे धाराशिवला जातील। महाराष्ट्रात पक्ष फोडून सरकार पाडून नवं सरकार स्थापन केलं, मात्र त्या पक्षांना आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारनं काय दिलं असा प्रश्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला आहे। अहमदनगरमधील मतदारसंघात कार्यकर्त्यांना रोहित पवार यांनी कानमंत्र दिलाय। विकास कामांमध्ये राजकारण करू नका असं आवाहन रोहित पवार यांनी केलं। धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीनं शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं, मात्र या सर्व चर्चांना कोणताही अर्थ नाही। माझ्या घरातील कोणीही माझ्या शब्दाबाहेर नाही आणि कोणतेही मतभेद नाहीत असं मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय आणि सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। आज राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। आज कोकणात सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीनही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकिनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। मुंबई आणि उपनगरात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। मुंबई, ठाण्यासह कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसंच बुलढाणा, विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज जोरदार पावसाचा अंदाज आहे। शहापुरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासूनच पावसाचा जोर दिसतोय। मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। अनेक सखल भागांमधले रस्ते हे जलमय झाल्याचं दिसत आहे। ही शहापूरमधली आपण दृश्य पाहतो आहोत। जलाशयातील पाणी पातळी ही धोकादायक स्थितीकडे चालली आहे, कारण तोतलाडोह आणि त्यासोबतच त्याला जोडून असलेल्या पेंच जलाशयातल्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। तोतलाडोह धरणाचे 12 तर पेंच धरणाचे सर्व 6 दरवाजे उघडण्यात आले। दोन्ही जलाशयातून 570 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला आहे। धरणातून मुठा नदीपात्रात 21,142 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जळगावच्या यावल तालुक्यात शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे सर्व 18 दरवाजे उघडण्यात आले। तापी नदीपात्रात 60,960 क्युसेक्स या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।
आकिवाड इथे शिरोळ तालुक्यात महापूर आलेला आहे आणि ट्रॅक्टर उलटल्यानं माजी सरपंच आणि जिल्हा परिषदेचे सदस्य बेपत्ता झालेत। त्यांची शोधमोहीम सुरू असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिना उजाडला तरी टँकरच्या माध्यमातूनच काही गावात पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे। जवळपास 31 गावांना 38 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय। 40 गावातील 19 गावांना 27 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे। दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीत 8 वर्षीय मुलगा गटारात पडला। गटार पुठ्ठ्यानं झाकण्यात आलं होतं, त्यात ही दुर्घटना घडली। स्थानिकांनी लगेचच मुलाची सुटका केली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे या मुलाचा जीव वाचलाय। त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलंय। श्रावण महिन्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंदिरात दर्शनासाठी पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनाकरता सगळ्यांना खुलं असेल। नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल माहिती दिली। यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत। अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या परिसरातील पालेगाव इथे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली। रस्ताच नाही तर जवळपास चिखलमय सगळा हा भाग झालाय। चिखलातून नागरिकांना वाट काढावी लागते। शाळेच्या बसमध्ये सुद्धा अनेक बस या अडकून पडतात।